सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक. आणि आजचा त्यातला जो लेख मी वाचून दाखवते त्याचं नाव आहे मॅजिक फ्रूट. आमच्या कॉलनीतल्या शास्त्रप्रेमी नावाच्या एका छोट्या ग्रुपनं एक प्रदर्शन भरवलं होतं. त्याचं उद्घाटन करण्याचं मला आमंत्रण दिलं होतं. सर्व वयोगटातील सभासदांचा त्यात सहभाग होता. सर्वांचे कष्ट आणि उत्साह ओसंडून वाहत होते. लहानग्या चिमुरड्यापासून ते सेवानिवृत्त झालेल्या आज्यांनी हॉल सुंदर सजला होता आणि सजवलाही होता. सुरुवातीला एका छोट्या टेबलावर अगदी चिमुरड्या आणि गोजीरवाण्या हातांनी केलेला एक छोटासा प्रयोग बघायला मिळाला. एका लिंबामध्ये 2 खाचा पाडल्या होत्या. एका खाचेत तांब्याचं नाणं आणि दुसऱ्या खाचेत चांदीचं नाणं खोचलं होतं. म्हणजे 1 प्लस आणि 1 ऋण म्हणजे मायनस. आपल्या बॅटरीवरती असतं ना प्लस मायनस चिन्ह, ते घन आणि ऋण. आणि झाली की एक बॅटरीच तयार. दोन्ही नाण्यांना जीभ लावली असता हळूच वीज वाहण्याची संवेदना जाणवत होती. चिमण्यांच्या डोळ्यातले ते आनंदाचे भाव मला अजून आठवत आहेत. पुढच्या टेबलावर पहिल्यापेक्षा थोड्या मोठ्या वयाच्या मुली होत्या. एका कोऱ्या कागदावर लिंबाच्या रसाने आणि कापसाच्या ब्रशने त्या काहीतरी लिहित होत्या. मला वाचायला सांगितलं. मला काहीच दिसलं नाही. मग तो कागद त्यांनी प्रकाशित दिव्यासमोर धरल्याबरोबर चक्क तपकिरी रंगानं लिहिलेलं दिसलं, आय लव्ह यू मॅडम. मला खूप गंमत वाटली. संपूर्ण हॉलभर एक सुगंध दरवळला होता. पाहते तर काय, काही मुली एका भांड्यात पाणी उकळवीत होत्या आणि त्यात काय होतं तर लिंबाचा रस, थोड्या लवंगा, दालचिनी आणि सफरचंदाची साल. खरोखरच मरगळ थकवा घालवणारा हा गंध म्हणजे नैसर्गिक एअर फ्रेशनर. म्हणजे मी प्रथमच अनुभवत होते. त्यानंतर शाळेतील मुलींनी लिंबाचा डिटर्जंट बनवून दाखवला. 1 कप लिंबाचा रस मशीनमध्ये टाकल्यानंतर कपड्यांचे पिवळे डाग निघाले. अगदी जाहिरातीप्रमाणे त्या दाखवत होत्या. पुढच्या टेबलवर होतं एक प्रात्यक्षिक. टेबलाच्या मध्यभागी बारीक साखरेचे दाणे टाकलेले होते आणि मुंग्यांची एक रांग साखरेचे दाणे घेऊन परत जात होती. लिंबाच्या रसाचे थेंब रांगेजवळ टाकल्याबरोबर मुंग्या त्या थेंबापासून लांब पळाल्या आणि थोड्या वेळात नाहीशा झाल्या. तिथल्या मुली सांगत होत्या, मॅडम, जिथे आपल्याला मुंग्या यायला नको असतील तिथे लिंबाचे थेंब किंवा रस शिंपडायचा, विशेषतः दारात आणि फटीत, कारण मुंग्यांना लिंबांचा वास अजिबात आवडत नाही. 2 लिंबांचा रस पाव बदली पाण्यात टाकून त्यानं फरशी पुसली तर मुंग्या झुरळं घरात राहतच नाहीत. फ्रीज आणि मायक्रोवेव्ह साफ करण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो. माझी पावलं उत्सुकतेने पुढे जात होती. ज्ञानाचा एक आविष्कार मला प्रत्यक्ष बघायला मिळत होता. आता कॉलेजमधील मुलींचा ग्रुप होता. त्यांनी एक छोटंसं ब्युटी पार्लरच बनवलं होतं. लिंबाच्या रसाने मॅनिक्युअर म्हणजे हातांच्या बोटाच्या नखाचं प्रसाधन आणि पॅडिक्युअर म्हणजे पायाच्या बोटांच्या नखाचं प्रसाधन त्या करून दाखवत होत्या. ते झाल्यावर लिंबाच्या रसाने चेहरा धुतला. कसा टवटवी ताजा तवाना दिसतो ते बघायला मिळालं. केसातला कोंडा खाज घालवण्यासाठी लिंबाची ट्रीटमेंट दिली जात होती. तळपायाला झालेली कुरूपं म्हणजे कॉन्स आणि अंगावरील मस म्हणजे वॉट्स सतत काही दिवस लिंबाचा रस लावल्यास नाहीसे होतात. हे येथेच मला प्रथम समजलं. एक अतिशय महत्त्वपूर्ण चार्ट पुढे लावला होता. तो गृहिणींनी केलेला होता. एका बोर्डवर काही औषधं, कॅल्शियम 500 मिलीग्रॅम शेलकॅल, 500 मिलीग्रॅम सेलिनच्या गोळ्या, विक्स ॲक्शन 500,
सर्दी, खोकला, डोकेदुखी, अपचन, संधिवात यावरील सर्व औषधांवर फुल्या मारल्या होत्या आणि तेथे लिंबाच्या चकत्या लावल्या होत्या. वरील सर्व तक्रारी आणि औषधं या साऱ्यांच्या ऐवजी होतं फक्त लिंबू. प्रदर्शन म्हणून मी अगदी दिडमुख झाले होते. फारशी उंची नसलेलं, जाड्या भरड्या पानांचं, निस्तेज, वास नसलेल्या फुलांचं एक सामान्य झाड, अतिशय रसाळ, पिवळ्या धमक, प्रचंड प्रमाणात क जीवनसत्वाचा साठा आणि रोगप्रतिकारक शक्तीचा ठेवा असलेल्या फळांना जन्म देणारं झाड खरोखरच धन्य आहे. किती छान माहिती दिली आहे ना लिंबाबद्दल. माझ्या घरी लिंबाचं झाड आहे आणि यातले बरेचसे प्रयोग मी करतही असते. पण पुढच्या महिन्यात म्हणजे 28 डिसेंबरला 28 फेब्रुवारीला शास्त्रीय दिवस असतो, विज्ञान दिवस, राष्ट्रीय विज्ञान दिवस. तर त्या दिवशी ह्यातले प्रयोग शाळांमध्ये पण करायला हरकत नाही. किती छान अगदी अशी आयडिया आहे ना. तर नक्की करूया. कोणाला ह्याचा फायदा होत असेल तर त्यांनी जरूर करा आणि मला नक्की कळवा. धन्यवाद. उद्या अशा छानशा एखाद्या लेखासह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते.